महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। राज्यात मागील 2.5 वर्षांपासून निवडणुका रखडल्यात। तब्बल 14 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। मात्र याकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी जाणून बुजून वाद निर्माण केले जात आहेत, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला। राज्यात सध्या वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही नेत्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय पक्ष आणि संघटना रस्त्यावर उतरल्यात। मात्र नेत्यांकडून होणारी बेताल वक्तव्य स्क्रिप्टेड आहेत। नागरिकांचं मुख्य मुद्द्यांकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी चुकीची वक्तव्ये केली जात असल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। अचानक हे जे काही नवीन प्रकार उभे राहतात हे कशासाठी उभे राहतात? कोणी बाबा त्याच्या मागे काही स्क्रिप्ट घेऊन उभे असतात का? काही गोष्टी ह्या तुमचं दुर्लक्ष व्हावं या सगळ्या गोष्टींकडनं आणि काही वेगळ्याच विषयाकडे लक्ष जावं असं चालू आहे का? हे सगळ्या गोष्टी जाणून बुजून सगळ्या सुरू आहेत काहीतरी गोष्टी लपवण्यासाठी। कारण हे सगळेजण या बाबतीत या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत अपयशी ठरलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्यांना त्या विषयामध्ये जायचंच नाही, भलतेच विषय काढा। राज ठाकरेंच्या वक्तव्यात नक्कीच तथ्य आहे। मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, नागपूर, अकोला, अमरावती या 14 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। मोठ्या शहरातील महापालिकांसह 25 जिल्हा परिषदा सुद्धा निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या निवडणुकांकडे मतदारांचं लक्ष लागलंय। तर राज ठाकरेंनी वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत वक्तव्य केल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधकांनी केलाय। वास्तविक फुटकळ मुद्दा ते कोणाला म्हणले, कुठल्या विषयाला म्हणले मला माहित नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा कधीच फुटकळ मुद्दा असू शकत नाही। राज ठाकरेंसाठी कदाचित किंवा मनसेसाठी तो फुटकळ मुद्दा आहे की नाही मला माहित नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिकडे जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल त्या त्या ठिकाणी रस्त्यावर उतरेल। ओबीसी आरक्षण, कोरोनामुळे राज्यात निवडणुका होऊ शकल्या नाहीत हे खरं आहे। मात्र निवडणुका घेण्याच्या दृष्टीनं सत्ताधाऱ्यांची मानसिकता नसल्याचं दिसून येत आहे। मात्र रखडलेल्या निवडणुका लोकशाहीसाठी मारक आहेत याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढे बोलूयात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचं